मासे साफ करताना आपण जेव्हा दुकानातून मासा विकत आणतो तेव्हा दुकानदार तो मासा आपल्याला साफच करून देतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की हा साफ झालेला मासा आहे, पण तुम्ही त्या माशाला आतमध्ये काही वेस्ट पार्ट चिकटलेले असतात, ब्लड क्लॉट्स असतात, ते तुम्हाला व्यवस्थित हात घालून बोट आतमध्ये टाकून साफ करायला लागतात, करवडून साफ करायला लागतात. आणि मासा साफ करण्याकरता तो साचलेल्या पाण्यात वगैरे साफ करायला जाऊ नका. तो वाहत्या पाण्यात नळाच्या टॅप वॉटर खाली प्रॉपर वाहतं पाणी ठेवून त्यातच साफ करा. कोळंबी सारखा जो मासा आहे त्याला तुम्ही सालं काढून आणलं, धुतला, तुम्हाला वाटतं झाला साफ, पण तसं नाहीये. त्याला मागे एक वेन असते, त्याला धागा म्हणतात कोळंबीचा. ती तुमचं पोट खराब करते किंवा पॉयझनस ठरू शकते, त्यामुळे ती वेन काढली गेली पाहिजे. त्यानंतर आता पावसाळ्यात आंबळ्यांसारखे मासे मिळतात जे गोड्या पाण्यातले, पण ते नदीतनं खूप खालनं पोहत असतात, त्यामुळे त्यांना माती चिकटलेली असते. ती माती तुम्हाला 6-7 पाण्याने धुवायला लागते आणि बराच वेळ खाऊ प्रोसेस आहे ती. शिवाय त्या आंबळ्यांच्या आतमध्ये एक पित्ताची पिशवी असते, ज्याला बलून म्हणतात, काही जण फुगा म्हणतात. ती पित्ताची पिशवी असते. ते तुमचं पित्त तुमच्या बॉडीतलं वाढतं त्याने, आणि ते पॉयझनस पण आहे. सो मासा साफ व्यवस्थित करायचा आहे, कारण त्याशिवाय तुम्ही जर बनवत असाल तर तो मासा तुमच्याकरता फायदेशीर न ठरता नुकसानकारक होऊ शकतो.